लासलगाव येथे कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। शेतकऱ्यांनी खाजगी बाजार समित्यातील लिलाव बंद पाडून आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्रातील लाल कांद्यावर 40% निर्यात शुल्क लादण्यात आले आहे, तर कर्नाटकमधील गुलाब कांद्यावर शुल्क शून्य आहे। शेतकऱ्यांचा दावा आहे की यामुळे त्यांना नुकसान होत आहे आणि त्यांच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करणे कठीण होत आहे। शेतकऱ्यांनी खाजगी बाजार समित्यातील लिलाव बंद पाडले आहेत। ते रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत आहेत आणि सरकारला निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत आहेत। शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहे ते आपण पाहूया। महाराष्ट्रातील लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करणे, कांद्याच्या दरात वाढ करणे, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारी योजनांमध्ये सुधारणा करणे। या आंदोलनाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आज या ठिकाणी काल जो कर्नाटक सरकारचा निर्णय झाला, कर्नाटक सरकारमधील खासदारांनी, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारला या ठिकाणी निर्यात शुल्क शून्य करण्यास भाग पाडलं। त्याप्रमाणे या ठिकाणी लासलगावमध्ये आज आंदोलन करण्यात आलं, जेणेकरून या महाराष्ट्रातील खासदारांना जाग येईल आणि आपल्याच असलेल्या सरकारला खऱ्या अर्थानं ते केंद्र शासनाला जाग आणण्यासाठी आणि या एक्सपोर्ट ड्युटी जी 40% लावलेली ती कमी करण्यास भाग पाडतील, यासाठी खऱ्या अर्थाने या दिल्लीतील सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं होतं, ज्यानं शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थानं गेल्या 6 महिन्यापासून कंबरडं मोडलं। 40% ड्युटी लावून कांदा निर्यात करावा लागतो, फक्त काम करायचं म्हणून व्यापारी काम करत आहे आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळत नाही। या जाचक जुलमी निर्णयाचा आणि या घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने हे आंदोलन आज करण्यात आलं।